नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर सर्वांना भाई नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा भाऊ आज कुर्ता विरता घालून जाम ऊन आहे बाबा. तुमचा भाऊ आज कुर्ता विरता घालून रेडी झाले मस्त दाखवतो ना तुम्हाला. दिसत ना, कमेंट करून सांगा कसा वाटतं. दाखवता नंतर तुम्हाला फुल ड्रेसिंग. तर भाई जरा एक दोन रील शूट करता आणि मग लगेच निघू आपण. कॉलेज आहे आपला. कॉलेजमध्ये आज आपण असंच जाणार आहे. मजा येईल. कंटिन्यू राहा तुम्ही व्लॉगमध्ये. व्लॉग बघत राहा. चला आता सुरू करूया आपण व्लॉगला. नमस्कार मंडळी आता निघलो आम्ही. टॅक्सी येते आमची. बघा सगळी पोरं निघलेत. ते तेजस ड्रेसिंग दाखव. तेजस आहे आपली ड्रेसिंग आहे. दाखवतो तुम्हाला नंतर. तुम्ही बघितली पण असेल. दाखवली मी थोड्या पहिल्या. सगळी पोरा रेडी झाल्यात. सगळे कुठं घातलं ना बॅचमध्ये. बघू मजा येईल जाम. कंटिन्यू राहा तुम्ही. आजचा ब्लॉग बघत राहा. जाम मजा येईल. दाखवतो तुम्हाला आज आम्ही काय काय करतो. आमचे लेसन लागले 2. 8:30 ते 3 लेसन आहे आमचं. एवढं प्रॉब्लेम मुलं काय नाही. चला आता लागले तर बसायला लागायलाच. सगळे दाखवतो तुम्हाला. बघा अथर्व, वेदांत, होय आधी न तो देवेश चालला. बसलो आता टॅक्सीमध्ये. टॅक्सी आले. फर्स्टमध्ये असा कॉलेजमध्ये कुर्ता वगैरे घालून आलं. सगळी बघत बसतात रशियन लोक. 4थ्या फ्लोअरवर आहे पोचलो. लिफ्ट पण बंद आहे. तुम्हाला भेटतो डायरेक्ट लेक्चर नंतर. चला गाईज आता लेसन फिनिश झाला. चाललो आहे 1 नंबर बिल्डिंगला असंच. आणि मग नंतर रशियनचा लेसन आहे. टाईम आहे अजून 2 तास आहेत. एवढा मोठा ब्रेक आहे. सगळी बघत बसताना आज मजा येतं. बघा सगळी मजा घेतात. आजचा दिवस तरी बघा जाम भारी वाटतं. बाहेरच्या देशात आपली संस्कृती आपण दाखवतो. बाहेरची लोक आपल्याला बघतो. हे बघा हे ऋषी आदी ते आहे. त्याने कुर्ते घातले. ऋषी वाटतं भाई बाहेरच्या देशात आपण आपली संस्कृती म्हणजे अशी दाखवतो. रशियन लोक आपल्याला बघून म्हणजे एक असं त्यांना वाटतं की काय भाई काहीतरी नवीन आहे. म्हणजे पहिली बार बघतात ना रशियन लोक असा, तर त्यांना पण भारी वाटतं. हसतात मध्ये विचारतात पण व्हॉट इज दिस. त्यांना सांगतो आपण असं आमचं नवीन वर्षाचा सुरुवात आहे आजच्या दिवशी. ही पोरं इथं फोटो काढतायत. बघू इथं आपले फोटो येतात का त्यांच्यात. जरा आता अशी फोटोशूट वगैरे केला आणि आता आलो कॅन्टीनला. खातो थोडा, भूक लागले जाम. आता रशियनचा लेसन आहे आपल्या. याच्यानंतर लास्ट अजून एक. मग त्याच्यानंतर फ्री 3 वाजेपर्यंत आहे. 12 वाजता लेसन आहे. 12 ते 3 तास आहे. त्याला पण जायला लागेल. आता त्याला खाऊन घेतो आणि मग लगेच जाऊ आपण रशियन लँग्वेजच्या लेसनला. रशियनचा लेसन होता. आता ब्रेक झाले. आम्ही बसलो आहे इथं. मी पण जरा बसलो आहे. आत्ता घातले सकाळपासून. जरा फोटो काढला आहे. व्हिडिओ पण काढला आहे. अजून काढू. आता टाईम आहे. 3 वाजता लेक्चर संपल्यावर अजून काढू. ही आमची रशियनची मॅम आहे जिने आम्हाला ब्रेक दिले. पण पूर्ण 15 मिनटाचा. जाता लेसन झाला फिनिश आपला. सगळा भाई संपला. जाऊ मस्त वेगळी विराज येतोय. त्याचे पण फोटो काढायचे आहेत. माझे तर काढलेत. बघू जर अजून चांगला बॅकग्राऊंड असला तर अजून काढीन. काय भाई आता लागल्या सुट्ट्या. आजपासून भाई मज्जाच मज्जा. तुम्ही आता फक्त कंटिन्यू व्लॉग्स बघत राहा. मजा येईल तुम्हाला पण व्लॉग्स बघायला. फिरतच राहा. आता जर वैताग आला तरच हॉस्टेलवर थांबू. नाही तर भाई 9-10 दिवस नो रील्स. 9-10 दिवस नुसता भाई रेस्ट ना घुमना फिरणं. कारण दुसरा काही कामच नसेल. सुट्ट्या आहेत जाम दिवसा. म्हणजे न्यू इयरला सुट्ट्या लागलेल्या आम्हाला. ते डिसेंबरमध्ये तेवढ्याच. त्याच्यानंतर आत्ता लागल्या. तर बरं आहे भाई. चला आता लगेच 2nd सेमिस्टर चालू होणार आहे. 2nd सेमिस्टरला भाई वाटोला ते चिखल झाले बघा असं अख्खं. तर चला पटापट जा आता कॅन्टीनला. विराज भाई पण आले भाई. टूला कुर्ता घालून आले. हल्दीला झालं वाटतं भाई. हे बघा काय किती घाण आहे. घाणच घाण. आम्ही चाललो इथून जायंट वेलला. कारण का आम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढायचे आहेत दोघांना. आम्ही दोघंच आहे. चला तुम्हाला दाखवतो जायंट वेलला जाऊन तिथला व्ह्यू कसा आहे. आम्हाला पण भाई व्ह्यू बघायचा आहे.
थोडा माहोल तिथं कसा भारी असतो, पालण्या बिलण्या येतं, बॅकग्राऊंड पण मस्त येतो, फोटो पण भारी येते. काहीच बघा कसं सूर्य निघले जायंट व्हीलच्या इथं भाई, व्ह्यू बघा तुम्ही, जायंट व्हीलच कसं दिसतो बघा. जवळ गेल्यावर दाखवतो तुम्हाला, जाम गर्दी आहे, गाड्या जाम लागल्या. तर बघा काहीच कसा बारीकसाच आहे. काहीच लोकेशन बघा तुम्ही, जायंट व्हील यो तर मस्त भाई बसा विसायला असतो संध्याकाळी, एकदम जवळ आहे आपल्या हॉस्टेलच्या. तर फोटो काढतो, फोटो काढू थोडा, फोटो काढल्यावर भेटतो तुम्हाला. पण इथं ऊन भारी आहे, फोटो एक नंबर येतील, फटाफट फोटो काढून घेतो. काहीच आम्ही जायंट व्हीलला आलेलो, फोटो बिटो काढले मस्तपैकी, अजून काढतोय, जरा आतमध्ये फिरतोय अजून इकडं. पण यो भाई तुम्हाला दाखवतो, यो आईस अजून पण पिघलला नाही बघा ना. मला तर वाटतं दलदल झाली असेल इथं. यो अर्धा पिघलले बघा इथं, यो अर्धा पिघललाच नाही. कसं काय काय माहीत नाही, कारण का बरेच दिवस झाले टेम्परेचर लो आहे, पिघलायला टाईमच लागेल, बराचसा आईस बाकी आहे अजून. इकडं बघा यो धबधबा आहे ना, इकडं बघा अर्धा पिघलले, इथला नाही पिघलला. बघू आता किती दिवसात पिघलतं. इथं पण मस्त जत्रा वगैरे भरते, कारण की इथं एरिया जाम आहे बघा, पालणे बिलणे आहेत ना बरेचसे, उन्हाळ्यात तिथं जत्रा बित्रा भरते असं ऐकलं आम्ही. बघू आता भरल्या हो भाई, येऊच आपण मजा मस्ती करायला. आता आलो आपण हॉस्टेलवर. तुमच्या आवाजा फोनच ऑफ झाला भाई अचानक, 100% सकाळपासून फोन भाई, फोटो व्हिडिओ काढल्या चालूच होता तो फोन, कधी स्विच ऑफ झाला मला समजलाच नाही. फोटो काढता काढता स्विच ऑफ झाला. जायंट व्हीलवरून आम्ही डायरेक्ट थंडा घेतला एक, आणि आता चिकन घ्यायला लागेल, कारण का पेत्रोचकामध्ये चिकन नव्हता जो आम्हाला लागतो, तर मला मागच्या पेत्रोचकामध्ये जाऊन नंतर घ्यायला लागेल. तर थोडा वेळ आराम करू आपण, आणि मग उठल्यावर जाऊन घेऊ. आज भाई आजचा दिवस डाईट स्किप, उद्यापासून करू, कारण का भाई आज जाम खाले, भूक पण तशी लागलेली, रातपासून काय खाला पण नव्हता, सकाळपासून लेक्चर होते, तर मग दुपारी पण कॅन्टीनमध्ये खाला. तर बरं खाले, तर मग आजचा दिवस खावंच. विराजला सांगितला थंडा घे ग, रात्री भाई मस्तपैकी पार्टी करू, उद्यापासून चालू करू आपण. कारण आज जिमला पण गेलो नाही, आजचा दिवस जिम पण स्किप झाली आपली लेक्चरमुळं, कारण की लेक्चरच तेवढे होते. मग 4 वाजले, तर मग आता भाई काय नाही होणार. तर त्यापेक्षा आता मस्त हॉस्टेलवर आलो, आराम करू, आणि मग डायरेक्ट भाई थोड्या वेळान उठू. लस्सी डाल, छाछ पियेंगे आज, शक्कर डाल के लस्सी पियेंगे बस. राइट. लागतं लस्सी सारखी भाई. आता मग चहा बनवले, चाय चाय चाय, गरमागरम चाय. नमस्कार मंडळी. तर भाई मस्त झोप बीप काढल्या आपण, तर लोक पेत्रोचकाला चिकन घेऊन येऊ. आता भाई 12 वाजून जातील, उपास पण खपल, तर चिकन खाऊ आणि काहीतरी वेगळा बनवाच, ट्राय मारू ट्राय. आपल्याला सुट्ट्या लागल्यात. विराज भाईचा उद्या एक लॅटिनचा लेसन आहे, लॅटिनचा पेपर बाकी त्याचा, आपला झाला सगळा, आपला लॅटिन नंतर एप्रिलमध्ये. तर आता जाऊ पटापट पेत्रोचकाला. हे जे रस्ते असे पार्कोर करून जायला लागतात ना, हे अख्खा पाणी झाले इथं. इथून चाललं बघा, समोरच पेत्रोचका आहे, हे हॉस्टेल आहे आपलं, हे समोर पेत्रोचका. तर 2-3 गोष्टी चांगल्या आहेत भाई आपल्यासाठी. आपल्याला ग्लोबूस पण आहे जवळ, पेत्रोचका पण आहे जवळ. फक्त पेत्रोचका काहीतरी 10-10:15 बंद होतो, आणि ग्लोबूस जो आहे तो 11 वाजता बंद होतो. मस्त आहे. पण आपण जेव्हा रात्री बित्री जाताना 11 नंतर, मग ते 24/7 ग्लोबूस असतात, पूर्ण रात्र चालू असतात, पूर्ण दिवस चालू असतात. तर मग ते आम्ही थोडे लांब पडतात. एक आपला 3 नंबर बिल्डिंग आहे ना, त्याच्या मागे, आणि एक तिकडे लांब आम्ही त्या दिवशी गेलो तिकडे म्हणजे प्रत्येक साईडला आहे असा 3-3, 4-4 किलोमीटरवर. पण असा पोराबिरा असल्यावर मजा येते जायला. पण आम्हाला जवळ पण आहात, आम्हाला लांब जायची गरज नाही. पण जर बंद झाला किंवा मजाक मस्ती करायची असेल तरच आम्ही लांब जातो, नाही तर भाई आम्हाला जवळ दोन्ही अवेलेबल आहेत. इथं तर अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतली आम्ही, आणि इथं मॅरिनेट करत घेतले. आता चिकन आणलं आम्ही, तो तिकडे. आता इथं पहिला अद्रक लसूण पेस्ट बनवू, मग त्याला मॅरिनेट करू, आणि नंतर दिसतं ना ह्याच्यात. आता आम्ही जेवण घेतलं आहे, खिचडी भात पापड आणि चिकन. मस्त जेवायला बसलो आहे.
सगळं बसलेत, आम्ही पण बसलोय, जेवून घेऊ मस्त. तर गाईज आता भाई रात्रीचे 12 वाजले ऑलमोस्ट आणि आपण बनवून घेतलं स्वीट्स. आज गुढीपाडवा आहे, काहीतरी स्वीट खावा. झाला गुढीपाडवा का मला जेवलो पण आणि पोरा बोलतात आज लास्टचा दिवस आहे खायचा बनव. मग घेतल्या आता शेव बनवीत. शेव बनवली नाही मी कधी, पहिली बार बनवतो आहे. सगळं आपण पहिली बारच बनवतो, बघू कशी बनते. दूध ठेवले थोडा, त्यात साखर वगैरे टाकले, जरा ड्रायफ्रूट्स वगैरे. ड्रायफ्रूट्स म्हणजे आपल्या बदामच आहे, काजू न पिस्ता खाला अख्खा यावी. इलायची इथं तोडले थोडीशी आणि काजू बदाम कापतो, मस्तपैकी बनवतो. दाखवतो तुम्हाला बनवल्यावर कसा बनतो ते, टेस्ट करून सांगतो. सगळ्यांचा रिव्ह्यू घेतो आज. तो आम्ही बनवलं आहे, हे बघा. यार कसं झालं मस्त. हे उठ रे. आता खातो आम्ही. तर गाईज आता करतो व्लॉगचा एंड. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. जाम मजा आली. आज गुढीपाडव्याचा दिवस होता आणि आम्ही मस्त भाई कुर्ता वगैरे वेअर करून, आपण जसा इंडियामध्ये गुढीपाडवा साजरा करतो ना तसा आम्ही म्हणजे इथं साजरा तर नाही केला, कारण की इथं साजरा करायला आपल्याकडे म्हणजे साहित्य नाही आहेत. पण आम्ही एकदम म्हणजे तसंच आम्हाला वाटत होतं का आम्ही भाई इंडियाला जसं आपण गुढीपाडवा साजरा करतो तसंच वाटत होतं का इथं पण साजरा करतो आहे. एकदम मस्त वाटत होता. फुल डे एनर्जेटिक होता. जाम मजा आली. फिरलो, फोटोज व्हिडिओज वगैरे काढले, सर्व आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट केले, जाऊन तुम्ही बघा नक्की. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता मी व्लॉग एडिट करून अपलोड करतो. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.